आज 8 मार्च आहे, आज विमेन्स डे आहे. सर्व विमेन्स उभे राहतील. विमेन्स, स्त्रीमध्ये एक असा गुण आहे, मला तरी वाटतं असं की स्त्रीमध्ये एक पुरुष पण आहे. आमेन, आमेन, हालेलुया. आणि ती काही करू शकते. मी परमेश्वराला धन्यवाद देते की माझ्याकडे खरोखर प्रार्थना करणाऱ्या, ओझं घेणाऱ्या, आणि मला माहिती प्रत्येकीच्या लाईफ मध्ये काही ना काही स्ट्रगल आहे, पण त्या उभ्या राहतात. हालेलुया. सो आय प्राऊड ऑफ यू, आय प्राऊड ऑफ यू. तुमच्यासाठी एकदा हालेलुया. प्रत्येक स्त्रीला 2-2 लेकरं परमेश्वराने दिली, त्या प्रत्येक स्त्रीने ते दोन्ही लेकरं देवाच्या राज्यात पेरली आहेत. हालेलुया. किती ऑलमोस्ट म्हणजे मी नेहमी साक्ष देते बाहेर गेले का की जे येतात त्यांना 2-2 लेकरं आहेत, पण त्यांनी पेरली आहेत. आपले लेकरं देवाच्या सेवेसाठी पेरा. रिझन सांगते मी. परमेश्वराने त्याचा एकुलता एक लाडका पुत्र पेरला. बायबल सांगतं एकुलता एक. मला ना नेहमी असं वाटायचं की काय असेल हे, काय एकुलता एक एवढं काय त्याच्यात. जेव्हा मला जायन झाला, जेव्हा मला हे कळालं की हा माझा एकुलता एक आहे मुलगा, तेव्हा मला पित्याचं आणि येशूचं नातं कळालं. एक पुत्र पेरला आणि जगात जेवढे विश्वासणारे ते सगळे त्याचे पुत्र आहेत, ते सगळे त्याला बाप म्हणून हाक मारत आहे. देव पित्याने एक पुत्र पेरला, अनेक पुत्र उगवले. कळतंय का? हालेलुया. एक स्त्री हे करू शकते. नेहमी स्त्रीला आरोप दिला जायचा, तुझ्यामुळे श्राप आला. स्त्रीनी फळ खाल्लं म्हणून श्राप आला, स्त्रीनी फळ खाल्लं म्हणून श्राप आला. पण त्याच स्त्रीनी तारणाऱ्याला जन्म दिला आणि तेच लोक श्राप मुक्त झाले. ती होती मरियम. हालेलुया. आणि आपण जे आहोत, आपण तारणाऱ्याला जन्म देणारे लोक आहोत. या स्टेटमेंटवर खूप लोक हे करतील की ती निवडलेली होती, नाशी होती, तशी होती. येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आम्ही मरियमपेक्षा कितीतरी अधिक करू शकतो. हो, कृपा मिळाली आपल्याला. हालेलुया. एका स्त्रीमध्ये खूप कॅरेक्टर असतात आणि ती खूप आशीर्वादित असते. मी तुमच्या सर्वांना ब्लेस करते. तुम्ही स्त्रियांनो, आज जर तुम्ही थकले असाल, तुमचं बळ गेलं असेल, तुम्ही निराश असाल, हालेलुया, तुम्ही एक विश्वासणारी ख्रिस्ताची स्त्री आहात. तुम्हाला कोणी मागे खेचू शकणार नाही येशूच्या नावात. हालेलुया. नीतिसूत्र 31च्या स्त्रीचं जे सामर्थ्य, जो आशीर्वाद आहे, तो मी येशूच्या नावात तुमच्यावर घोषित करते. पास्टर जॉली, क्या आप रीड कर सकते हैं साम 31 अपनी चर्च की लेडीज के लिए, सारी लेडीज साठी. पुरुष लोक, तुम्ही खुश आहात का? आज तुमच्या महिलेचा दिवस आहे. नीति वचन उसका 31 अध्याय और 10 वचन से हम पढ़ेंगे. पास्टर वाचतील आणि मी डिक्लेअर करते तुमच्यावर. ओके? आपल्या डोक्यावर, छातीवर, हृदयावर, कुठे हात ठेवा. भली पत्नी कौन पा सकता है, क्योंकि उसका मूल्य मूंगों से भी अधिक है. मी येशूच्या नावात एक चांगली पत्नी, एक चांगली आई, एक चांगली बहीण, एक चांगली सेवक आणि एक चांगली गृहिणी आहे. उसके पति के मन में उसके प्रति विश्वास
और उससे लाभ की घटी नहीं होती। माझ्या पतीचा भरोसा माझ्यावर आहे. आमेन. वह अपने जीवन के सारे दिनों में उससे बुरा नहीं वरन भला ही व्यवहार करती है. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी नेहमी माझ्या कुटुंबाचं, माझ्या पतीचं, माझ्या मुलांचं, माझ्या भावांचं नेहमी चांगलंच करील. आमेन. वह ऊन और सन ढूंढ ढूंढ कर अपने हाथों से प्रसन्नता के साथ काम करती है. मी माझ्या जीवनात माझ्या हाताच्या कामाने कुटुंबाला अधिक आशीर्वादित करील. माझे हात फळवंत आहेत. माझे हात प्रभावी आहेत. माझे हात ख्रिस्ताचे हात आहेत. मी ज्या कामात हात घालेन ते काम आशीर्वादित होईल आणि त्या कामाद्वारे मी 1000 पटीने आशीर्वादित होत आहे. वह व्यापार के जहाजों के समान अपनी भोजन वस्तुएं दूर से मंगवाती है. वह रात ही को उठ बैठती है और अपने घराने को भोजन खिलाती है. प्रभू येशूच्या नावात मी एक चांगली बिझनेस वुमन आहे. नसल तरी घोषित करा, येशूच्या नावात मी जिथे काम करते मी तिथे प्रतिष्ठित आहे. येशूच्या नावात माझं मांस घराणं, किचन आशीर्वादित आहे. येशूच्या नावात मी रात्री देवाला शोधणारी स्त्री आहे. आमेन. वह किसी खेत के विषय में सोच विचार करती है और उससे मोल ले लेती है. येशूच्या नावात येणाऱ्या दिवसात मी मोठे मोठे व्यवहार करील. मी घर घेईल, गाड्या घेईल, शेत घेईल. येशूच्या नावात. आमेन. और अपने परिश्रम के फल से दाख की बारी लगाती है. मी माझ्या श्रमाने, माझ्या कष्टाने माझं घरानं, माझं परिवार फळवंत ठेवील. आमेन. कसती है और अपनी बाहों को दृढ़ बनाती है. येशूच्या नावात मी स्वतःला सामर्थ्य घोषित करते. येशूच्या नावात मी स्वतःला पराक्रमी घोषित करते. माझ्या हाताचे काम, माझ्या मुखातनं निघणारे शब्द दयेचे आणि करुणेचे असतील. मी जिथे जाईल तिथे आशीर्वादित होईल. वह बुद्धि की बातें बोलती है और उसके वचन कृपा की शिक्षा के अनुसार होते हैं. येशूच्या नावात माझ्या मुखातून सदैव सुज्ञता आणि दैवी बुद्धी हीच निघेल. मी इतरांना बुद्धीचे शब्द शिकवीन आणि आशीर्वादच देईन. येशूच्या नावात. येशूच्या नावात म्हणा, मी एक निवडलेली, बोलवलेली, पाचारण केलेली, अभिषेकित झालेली अशी स्त्री आहे. मी जुन्या करारातली हवा नव्हे तर मी नवीन करारातली मरियम आहे. मी येशूच्या नावात घोषणा करते, माझ्यावर बोलले गेलेले सर्व चुकीचे शब्द, चुकीचे आरोप, माझ्यावर बोलले गेलेले, माझ्यावर लावले गेलेले दोष येशूच्या नावात कल्वरी क्रूसावर मी कॅन्सल करते. मी बळ प्राप्त केलेली, धैर्य प्राप्त केलेली, क्षमा प्राप्त केलेली, आरोग्य प्राप्त केलेली, देवाने बोलवलेली, देवाने प्रेम केलेली अशी एक स्त्री आहे.
येशूच्या नावात मी माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी आशीर्वादित स्त्री आहे. येशूच्या नावात माझ्या कलिसियासाठी, माझ्या बाळकासाठी मी एक आशीर्वादित स्त्री आहे. येशूच्या नावात मी येशूवर, पवित्र आत्म्यावर, पित्यावर प्रेम करणारी स्त्री आहे. माझ्या वस्त्रांमध्ये, माझ्या साड्यांमध्ये, माझ्या ज्वेलरीज मध्ये परमेश्वराचा अभिषेक आहे. मी नाकारलेली नाही, मी स्वीकारलेली स्त्री आहे. मी पडलेली नाही, उंचावलेली स्त्री आहे. मी पूछ नव्हे, मी मस्तक आहे. मी बधीर नाही, तर मी हुशार आहे. येशूच्या नावात माझी बुद्धी पित्याची बुद्धी आहे. माझं शहाणपण पित्याचं शहाणपण आहे. माझ्या मुखामध्ये पित्याचे शब्द आहेत. येशूच्या नावात मी एक सद्गुणी स्त्री आहे. आमेन, आमेन, हालेलुया. मी एक वर्ड वापरला कारण नेहमी बायांना म्हटलं जातं तुझी बुद्धी गुडघ्यात आहे, म्हटलं जातं की नाही, म्हणून मी तो वर्ड मुद्दाम वापरला. तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं शहाणपण आहे. हालेलुया, हालेलुया. असं बोललं नाही पाहिजे, पण मग या कलिसियाला सगळ्यात जास्त सपोर्ट करणाऱ्या विमेन्स आहे, माहिती तुम्हाला? टाळ्या वाजवा. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देते. आज विमेन्स डे आहे म्हणून विमेन्स चालू असं नाही. मला पूर्वीपासून नेहमी मी माझ्या महिलांना म्हणते, मला माझ्या महिलांवर गर्व आहे, कारण त्या प्रार्थनाशील आहे. ज्या स्त्रिया माझ्या शब्दाच्या बाहेर नाही त्या तुम्हाला खूप उंच लेवलला दिसतात इथेच ह्या चर्चमध्ये. हालेलुया, हालेलुया. एक छोटासा सल्ला, स्त्री खूप लवकर विश्वास पण धरते आणि खूप लवकर अविश्वास पण आणते, पण ती त्याला टाळू शकते. देवावर प्रीती करून, बायबल वाचून, प्रार्थना करून. हालेलुया. सो स्त्रियांनी विशेष करून, पुरुषांनी पण स्त्रियांनी विशेष करून आपली प्रेयर लाईफ स्ट्रॉंग ठेवा. आमेन. बिल्ड करा. आणि ज्या पद्धतीने परमेश्वर तुमच्या पाळकिणीला उपयोगात आणत आहे तसं येणाऱ्या दिवसात तुम्हाला देखील आणि. हालेलुया. सेल ग्रुप्स घेशाल, चर्चेस घेशाल, खूप पुढे जायचं आपल्याला ना, एकच विहिरीत उड्या नाही मारायचंय. हालेलुया. झरा आहे आपला चर्च आणि त्यानुसारच आपण पुढे जाणार आहोत. हालेलुया. बसा खाली. थँक्यू सो मच. हॅपी विमेन्स डे. थोडस वचनाकडे जाऊया आपण. अनुवाद 28. सगळ्यात पहिले श्राप कुठून आला आपण पाहूया. कसा श्रापाने काम केलं. खूप लोकांना वाटतं की श्राप वगैरे काही नसतात, पण असं नाहीये. जादूटोना काही नसतो, पण असं नाहीये. खूप विश्वासणाऱ्यांना असं वाटतं की नाही, जादूटोना, श्राप, चेटकीन, दुरात्मे ह्या सगळ्या वहम आहेत. नो. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो, एक्सपिरियन्स करतो, भूतांना काढतो, शास्त्र वाचतो, तेव्हा समजतं की भूते देखील आहेत, दूत पण आहेत, श्राप पण आहेत, आशीर्वाद पण आहेत. फरक काय? ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा नाश होतो. परमेश्वराने सर्वात प्रथम जर काही झालं तर ह्या पृथ्वीला आशीर्वादित केलं. आपण वाचूया उत्पत्ती 1 त्याचं 27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. हालेलुया. देवाने त्यांना काय दिला?
आशीर्वाद दिला, त्यांना ब्लेस केलं. काय ब्लेस केलं? देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, फळद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. व ती सत्तेखाली आणा. आमेन. हालेलुया. कोणी? खुद्द देवाने मनुष्याला आशीर्वादित केलं. ती सत्तेखाली आणा, ती व्यापून टाका, ती फळवंत करा, ती फळद्रूप करा. समुद्रातील मासे, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यावर सत्ता चालवा. हालेलुया. यांच्यावर काय करा? सत्ता चालवा. देव म्हणाला, हम्म. पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारी प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो. हालेलुया. बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळं देणारे प्रत्येक झाड मी तुम्हाला अन्न म्हणून तुम्हाला देतो. ही तुमची अन्न आहेत. तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? आता मला असं वाटतंय की काहीतरी पण बिन करावं, पण भावनात्कारी नको व्हायला. पाप होण्याच्या आधी आपण सर्व व्हेजिटेरियन होतो. प्रभूने आपल्याला खायला फक्त वनस्पती आणि फळभाज्या दिल्या होत्या. चिकन, मटन, अमुक धमुक हे खायला दिलं नव्हतं. आता लगेच जाऊन चिकन मटन सोडू नका. दोन्ही गोष्टी पार खा. असंही आज रविवार आहे, आवर काय घालता येणार. हालेलुया. तर पाप होण्याच्या आधी आपण सगळे कोण होतो? व्हेजिटेरियन होतो. म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या हीच आपली अन्न होती. ओके, पुढे. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो. हा. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. आमेन. आणि परमेश्वराने पाहिलं की हे सगळं चांगलं आहे. आशीर्वाद आपल्याला खुद्द परमेश्वराने दिला. पुढे पाहूया काय झालं. उत्पत्ती 3 त्याच्या 8 पासून आपण एकदम फास्ट पुढे जाऊया. यानंतर शिलोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडामध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? आदाम आणि हवा बागेच्या झाडामागे लपली. का बरं लपली सांगा? कारण त्यांनी काय केलं होतं? माझ्याकडे लक्ष द्या. वचनाची जो सिक्वेन्स आहे तो सुटू देऊ नका. याच्यात तुमची माझी स्टोरी आहे. फळ खाल्लं है ना? कोणतं फळ होतं ते? आज्ञा केलेलं फळ होतं की कृपा करून हे फळ खाऊ नका. फळात सामर्थ्य नव्हतं, आज्ञेत सामर्थ्य होतं. लक्षात ठेवा, फळामध्ये काय नव्हतं, पण देवाने विशेष करून त्याला काय केलं? आज्ञा केल्यामुळे, आज्ञा भंगामुळे पाप घडलं. हालेलुया. जर माझ्या घरामध्ये फ्रूट ठेवले, द्राक्ष ठेवली आहेत आणि ती द्राक्ष मी जोपर्यंत बोलत नाहीये किंवा काय, पोरं खातायत, त्यांना आनंदाने खातायत. पण जेव्हा मी बोलले, जर तुम्ही ह्या द्राक्षाला आता हात लावला तर मी तुम्हाला फटके देईन, कळलं का? अजिबात मी सांगेपर्यंत तुम्ही हे द्राक्ष खाऊ नका. असे किती लोक आपल्या घरात मुलांना करतात? सगळेच. जोवर मी बोलत नाही तवर हे याला हात लावायचा नाही. सेम लाईक परमेश्वराने पण तसंच केलं, ह्याला हात लावू नका. आमेन. पण जायन ग्रेसनी काय केलं? माझं ऐकलं नाही आणि त्यांनी ते फळ खाल्लं. याच्या आधी मी जेव्हा बोलले नव्हते तेव्हा मला राग नाही आला. ते खातायत, मी त्यांना मारलं नाही. पण आता मी आज्ञा केली ना, आता मला काय होईल? त्रास होईल की ह्यांनी माझ्या आज्ञेचा भंग केला. सेम आदामाने हवेचं झालं. त्यांनी ज्ञान देणारं फळ खाल्लं. मग काय झालं? आणि ते झाडामागे लपली. पाप करणं आणि झाडामागे लपणं याचा अर्थ चुका करून प्रार्थना करणं सोडून देणं. लिहून घ्या, आठवणीत राहील. फळ खाल्लं म्हणजे काय केलं? पाप केलं. आपण एखादी चूक करतो आणि आपण प्रार्थना करणं सोडून देतो. आता चूक झालीच आहे,
तर प्रार्थना करणं नाही सोडायला पाहिजे. जा प्रार्थनेत, बसा प्रार्थनेत. हालेलुया. तर लोक काय करतात, पाप तर करताच करता आणि झाडामागं लपता. म्हणजे काय करता, अजून प्रार्थना पण करणं सोडून देता की नाही, मी प्रार्थना करण्याच्या लायकीचं नाही, मी आता देवाजवळ जाऊ शकत नाही, मी देवापुढे जाऊ शकत नाही, मी प्रार्थना करू शकत नाही. हे रॉंग आहे. हालेलुया. पुन्हा एकदा मी माझ्या मुलाचंच उदाहरण घेते. जर त्याने ती द्राक्ष खाल्लीच आहे आणि मी त्याला ओरडते आणि पट्टा घेऊन मी पळते त्याच्या मागे, आणि तो जर मला अजूनच खाल्लं तर काय झालं, एवढं मी काय केलं, आमच्यासाठीच आणलेत ना, असंच केलंय ना, का फेकायला आणले का, मला काय होईल, अजून संताप होईल. पण जेव्हा जाण म्हणून मम्मी सॉरी ना, मम्मी प्लीज ना मारू नको प्लीज, जवळ जवळ येईल, मी त्याला माफ नाही करणार का? सेम आपलं आणि देवाचे. दूर 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 लांब लांब पळाले तर काय होईल, अजून राग येईल, अजून दुरावा पैदा होईल. पाप झाल्यानंतर तुम्ही परमेश्वरापासून लांब लांब पळत गेले, नाही मी प्रार्थना नाही करू शकत, लांब लांब पळत गेले. ऐकताय तुम्ही माझ्याकडे? तर काय होईल, अजून तुम्ही देवापासून लांब जाल. पण जर तुम्ही ठरवलं की नाही मी देवाजवळ जाईल, बसल, मी बोलल, भले परमेश्वराने आज माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दिलं नाही दिलं तरी चालेल. ही चावी आहे, ह्या की आहे. आमेन. पण आदाम आणि हवा झाडामागं लपले आणि पुढे. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? हा. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? हा. ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? हा. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? ती स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वंचर याच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. परमेश्वराने आदामाला शोधलं, आदामा तू कुठे आहेस? मी जे फळ तुला खायला लावलं नव्हतं ते तू खाल्लं आहे का? तो म्हणतो, मी नाही खाल्लं, हवेने मला दिलं. माझ्या घराचं वाटोळं ह्या बाईमुळे झालं. किती पटकन दोष देतो आपण. हालेलुया. पण मी नेहमी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, स्त्री चुकी कोणत्याच एका व्यक्तीची नसते. ही ढोलकी पण तेव्हाच सूर देते जेव्हा दोन्ही बाजूनी वाजते. काय माहित मी कोणाशी बोलते. हा, टाळी वाजवा बरं. अरे आवाज आला का? किती खानकन असं. तुम्ही वाजवा एक हाताने टाळी. आता एक काम करा, तुम्ही एकमेकांची टाळी वाजवा. आला का? सेम घडतं. बस बस. हालेलुया. आता तू काय म्हणतोय? हवानी केलं, हवेनी खाल्लं, तिने मला दिलं. आणि स्त्री काय म्हणतीये? सापाने सांगितलं. दोष इथून सुरू झाले. याच्या आधी बायबलमध्ये कधीच दोष आले नाही. पाप घडलं आणि दोष लावणं सुरू झालं. याच्या आधी आदाम आणि हवा रोज परमेश्वराच्या समक्षतेत बसायचे. त्यांनी कधीच एकमेकांना दोष दिला नाही. जसेही ते प्रार्थना विरहित झाले, त्यांनी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात केली. जे घर, जे कुटुंब प्रेयरलेस आहेत ते नेहमी एकमेकांना दोष देतात. हिच्यामुळे, याच्यामुळे, त्याच्यामुळे, तिच्यामुळे, याच्यामुळे. काय गडबड करताय बरं? शांत राहा ना. आधीच माझा घसा मला. श्राप इथून सुरू झाला. वाचूयात 14. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वंचर याच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. आता साप जो आहे तो श्रापित आहे या भूमीवर.
लक्ष द्या, सापाला पाहिलं तर श्राप येतो. सापाला पहिले हातपाय होती, पण आज तो सरपटतोय कारण त्याला देवानी श्रापित केलं, कारण त्याने हवेला भुरळ घातली. हालेलुया. साप पहिलेपासूनच सरपटणारा नव्हता, श्राप सुरू झाला. जगात पहिला श्राप आला तो सापावर आला. काय हे तुम्हाला युजफुल आहे? हा, पुढे. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. ज्या क्षणी परमेश्वर त्याला बोलला तू पोटाने चालशील, आयुष्यभर माती खाशील, त्याचे हात पाय त्या क्षणी गायब झाले आणि तो सरपटणारा बनला. याचे रेफरन्स तुम्हाला भेटतील, पण तुम्हाला खूप सर्च करावं लागेल. आणि चर्चमध्ये मी तुम्हाला टीचिंग नाही देऊ शकत, कारण टीचिंगला 3-3 तास तुम्हाला द्यावं लागतील. जेवढं मला निवडून तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगेल. पण लवकरच आपलं जूनमध्ये बायबल स्टडी राहील आणि त्या थ्रू मी तुम्हाला खूप काही शिकवेल. हालेलुया. लास्ट इयरच्या बायबल स्टडीला किती लोक आशीर्वादित झाली होती, किती भेद मिळाले ना आपल्याला. हालेलुया. आणि तू व स्त्री, तुझे संतान व तिचे संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करीन. आता किती लोकांना सापाची भीती वाटते? आला समजा तुमच्यासमोर, आता आलाच असा, तुम्ही असेच बसणार आहे का? वाव, किती सुंदर प्राणी. आमची ग्रेस एक दिवशी डुक्कर पडून गेलं. मम्मा किती सुंदर आहे, कारण तिने आयुष्यात कधी डुक्कर पाहिलं नव्हतं. लहान होती तेव्हा मला म्हणते, मम्मी किती सुंदर किडा चाललाय बघ. हालेलुया. तसं तुम्ही करणार आहे आता, तुम्हाला त्याचा राग येईल. तुम्ही काय कराल? आता काही लोक आहेत मारत नाहीत, काहींचं म्हणणं वेगळं असतं, पण आपलं म्हणणं तसं काही नाहीये. कारण ते वैर उगाच माझ्या टाचाला चावलं, त्रास झाला है ना. साप मेला तर सापाच्या परिवाराला काही फरक नाही पडणार आहे, पण माणसाचं काही झालं तर माणसाला फरक पडणार आहे. म्हणून जिथं नाही तिथं फाजील प्रेम दाखवायचं नाही, दिसला तिथं दणका द्यायचा. हालेलुया, हालेलुया. सापात आणि माणसात मी काय करेन? वैर्य निर्माण करेन. आमेन. हा श्राप आहे. तुम्हाला सापाला पाहून अंगाला काटा येतो, सापाला पण तुम्हाला पाहून अंगाला काटा येतो. हा श्राप आहे. काय आहे? म्हणून बायबल मध्ये असं लिहिलंय, लूक 10:19 मध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये हे चिन्ह असतील, ते सापाला उचलतील. म्हणजे त्यांच्यातनं मी ती भीती काढून टाकेल, मी त्यांना श्राप मुक्त करेल. हालेलुया, हालेलुया. पुढे. तो तुझे डोके फोडील व तू त्याची टाच फोडशील. मोस्ट ऑफ आपण बायबल मध्ये पण बघतो, येशू ख्रिस्ताने सापाचं काय फोडलंय? डोकं टेचलंय है ना. जंगलामध्ये एक दिवशी प्रेयर करत असताना साप आला तिथे आणि येशूनी त्याचं डोकं टेचलं. आणि तसंच घडतं की नाही? साप चावायला म्हटलं का येऊन असं उडी मारून तुमच्या इथं चावतो का? टाचालाच जातो ना, जास्त करून पाय, टाच. तो श्राप आहे. श्राप ओळखून घ्या काय आहे. पुढे. तो स्त्रीला म्हणाला, हा. मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. हा. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील. तू क्लेशाने लेकर प्रसवशील म्हणजे तू बाळाला जन्म देताना तुला त्रास होईल, तुला पेन्स होतील. हा श्राप आहे. हालेलुया. हा काय आहे? तुम्हाला मी एक गुड न्यूज देऊ का? गुड न्यूज नाही, एक माझी साक्ष. मला मुलं जन्माला घालताना एक क्रॅम्प नव्हता आलेला. म्हणजे काय नॉर्मल, म्हणजे मी एकदम नॉर्मल राहायची. माझं जे आमच्या घरी जी कामवाली आहे ती म्हणायची, आपको दर्द वर्द होता है क्या? ते दर्द यावं म्हणून 1 हप्ता वाट पाहिली, पण तसं झालं नाही. आणि मी देवाला धन्यवाद देते की मला ते माहितीच नाही की स्त्रीला बाळाला जन्म देताना काय त्रास होतो. खरं सांगते मी तुम्हाला, मी परमेश्वराला धन्यवाद देते. एकदम व्यवस्थित. हालेलुया. पुढे. तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. हा पण एक श्राप आहे.
कसला? आधी दोघं एका मताचे राहतील, पण नंतर तो काय करेल? तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आता हा श्राप आहे, लक्षात ठेवा. स्वामित्व चालवणं, तिच्यावर ओव्हरकम करणं, चिडणं, तिला रागवणं, तिला. ख्रिस्तामध्ये आल्यावर हे होत नाही. ख्रिस्तामध्ये तुम्ही एक मन, एक चित्त असणारे लोक आहेत. तर ज्यांच्या घरामध्ये स्त्री पुरुषामध्ये क्लेश आणि भांडण आहेत, कुठेतरी श्राप ऍक्टिव्ह आहे. पुढे आदामाला तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस, म्हणून तुझ्यामुळे या भूमीला शाप आला आहे. भूमीला श्राप आला, जमिनीला श्राप आला, आणि तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. पुरुषावर काय श्राप आला? की तू सतत काम करशील, तू सतत कष्ट करशील. ही भूमी तुला नांगरावी लागेल. पहिले आदामाला ते करावं लागत नव्हतं. परमेश्वराने स्वतः सगळं उगवलं, पण नंतर काय झालं? आदामाला करावं लागलं, त्याला नांगरावं लागलं, त्याला कामं करावी लागली, त्याला कष्ट करावे लागले. आपल्याला असं वाटतं की स्त्रीला खूप ताण आहे ना. मुलगी जेव्हा 18 वर्षाची होती, खरं पाहिलं ना, तर जेव्हा मुलं 18-19 मध्ये जातात, 18-19, सगळ्यात जास्त स्ट्रेस मुलांना असतो. कारण त्यांना त्यांचं करिअर पण, त्यांना नोकरी पण, त्यांना आई वडिलांनाही पाहायचं असतं. म्हणजे ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे सगळ्यांनीच, की मुलं जेव्हा ह्या वयात असतात त्यांना एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो. कारण मुली म्हणतील 10वी शिकलाय, अनपडच आहे, बरोबर की नाही? नोकरी नाही म्हटल्यावर घरचे काय म्हणतील? बिनकाम आहे, बापाच्या जीवावर खातो, आईच्या जीवावर खातो. कळतंय का? कारण त्यांना खूप मोठी जबाबदारी असते, खूप मोठी. मुली तर नांदून जातात, मुलीला 4 भिंती सांभाळाव्या लागतील मे बी, पण त्या 4 भिंतींना उभं करणं हे मुलांचं, जवान लेकरांचं आणि पुरुषाचं काम असतं. आणि म्हणून त्यांना त्या एज पासूनच स्ट्रेस असतो. कसं होईल, करिअर कसं बांधू, मग नंतर जॉब लागली पाहिजे, जॉब नाही लागली तर काय होईल, बिनकामं समजतील. ज्याला जॉब लागली तो खुश, ज्याला नाही आहे, जो भटकतोय है ना, एखाद्या रस्त्यावर वडा तळणारा मुलगा पाहिला तर त्याला कमी किंमत देणार. ते मुलांना पण कळतं की आम्हाला अशा अवस्थेत पाहून समोरचे किती किंमत देतील, किती नाही. पण नेहमी हृदय बघा है ना, मुली देताना माणसांनो, आयांनो, हालेलुया. मी नेहमी सांगते, लग्न करत असताना काय बघायचं मुलामध्ये. जर तुम्हाला तुमच्या मुली आहेत आणि मुली द्यायच्या आहे, नंबर 1, तो दशमांश देणारा पाहिजे. नंबर 2, तो देवावर प्रेम करणारा पाहिजे. हालेलुया. नंबर 1, तो देवाला देणारा पाहिजे, त्याचं मन मोकळं पाहिजे, देणारा पाहिजे तो. हालेलुया. मुलगी पाहून आणताना कशी पहा? आता कसं सांगू मी मुलीबद्दल? देवावर प्रेम करणारी आणि नम्र. ज्या मुलीमध्ये दया असेल ती मुलगी तुमच्या कुटुंबाला धरून ठेवेल. हालेलुया. नम्र मुलगी पाहायची. जी मुलगी नम्र, सहनशील, हालेलुया. बाकी तिचे केस लांब आहे का, तिचा अंगठा मोठा आहे का, करंगळी छोटी आहे का, नाक कसं आहे, हे सगळं काही पाहू नका. जाडी आहे का, बारीक आहे, हालेलुया. नम्र कशी ओळखायची? प्रार्थना करा. जी तुम्हालाही पाणी पाजेल आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजेल, तिला तुमची सून करून घेऊन या. कळलं का? जी तुम्हालाही पाणी पाजेल आणि तुमच्या अब्राहमाने आणि त्या दासाने काय ठरवलं होतं? काय चिन्ह होतं ते? नम्रतेचं चिन्ह होतं. जी सेवा करू शकते, जी इतरांना वाढून देऊ शकते, है ना, जी इतरांची काळजी घेऊ शकते, अशी मुलगी पहा. मुलं कसे बघा? देवावर प्रेम करणारे, देवासाठी झटणारे
आणि दान देणारे. आमेन. हालेलुया. विषय हा नाही आहे, पण श्रापाचा विषय तोच आहे. काही लग्न श्रापित ठरतात. का माहितीये? आणि त्याच्यात देव नसतो. पुढे, ती तुला काटे व कुसळे देईल. काय कुसळे देईल? काटे कुसळे कोण देईल? जमीन. जमीन तुला काटे कुसळे देईल म्हणजे काय? कष्टाने तू तुझं पीक काढशील, मेहनत करून तुझा पगार येईल. हा श्राप आहे. आपण जाऊया अनुवाद 28 कडे. श्राप कसे आले? आज्ञाभंगामुळे. त्याचा 15 पासून आपण वाचूया. आज्ञाभंगाचे परिणाम आपण वाचूया. आज आजार, कष्ट, अडचणी, पराभव, त्रास, डिप्रेशन, सुसाईड, कर्ज, गुलामी, या सर्व गोष्टी आज्ञाभंगपणामुळे आहेत. आज्ञाभंगाचे परिणाम आपण वाचूया. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, याची जर वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे. वेट म्हणा, आज्ञा व विधी म्हणजे प्रत्येक गोष्ट जी शास्त्रानुसार आहे, जर तू केली नाहीस तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. कुठून श्राप सुरू झाले? इथून. जर तू देवाचं ऐकलं नाही. आता बरेच लोक म्हणतील की जुन्या करार आणि नवीन करार याच्यात फरक आहे, आपण नवीन करारातले आहोत. नाही, तसं काही नाहीये. हे सगळं एक आहे. फक्त तुमच्या बुद्धीला ते तुम्हाला नीट चालवता आलं पाहिजे. आमेन. श्राप आता आपल्यासाठी नाही, पण असं कोण म्हणेल की मी श्राप आजूबाजूला पाहत नाही? तुम्ही बघताय ना, मग कसे मुक्त होणार? हालेलुया. पुढे वाचूया की श्राप कसे सुरू झाले. नगरात तू शापित होशील. नगरात तू श्रापित होशील. कोण म्हणतंय? परमेश्वराचं वचन. नगरात श्रापित होणं म्हणजे काय हो? सगळे लोक म्हणतील ह्या परिवारानं हे इथून गेले ना तर नगरात शांती आहे. त्यांना त्रास होतो. कळते का? पुढे, व शेतीवाडी तू शापित होशील. पीक तर लावशील पण ते पीक येणार नाही. हा श्राप आहे. पुढे, तुझी टोपली व तुझी परत शापित होईल. तुझी टोपली तुझी परत श्रापित होईल म्हणजे काय? त्याच्यात तुला वेळोवेळी जेव्हा भूक लागेल तेव्हा तुला त्याच्यात अन्न दिसणार नाही. नेक्स्ट, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपस, तुझी गुरे ढोरे, शेरे मेंढरे यांचे वत्स शापित होतील. सगळंच पोटचं फळ. गल्लीत बघितलं तुम्ही बेवडे मुलं, जवान मुलं नशेमध्ये पूर्ण चूर झालेत. आई वडिलांची चुकी का? प्रार्थनेला जायला पाहिजे. विश्वासणाऱ्यांचीच गोष्ट करते मी अशा ठिकाणी मी अशी गोष्ट पाहून आले की सभा घेतलीये, त्या पाळकाचा मुलगा नशा करून घरात बसलाय. त्याच पाळकाची तिथे सभा घेतलीये. कारण काय? अवाज्ञा. हालेलुया. नको त्या वेळी आपल्या मुलांना म्हणायचं टेक रेस्ट, आराम करा. ठीक आहे, तू नको येऊ प्रार्थनेला, तू तुझं काम कर. प्रेयर आहे, चर्च आहे, संगती आहे. इकडची टोपी तिकडे घालू नका. जर आज रविवार आहे, तुमचं दुनियाचं काम तिकडे असो, तुम्ही चर्च मध्ये आराधना करायला असलेच पाहिजे. आमेन. आणि नुसतं तुम्हीच नाही, ठीक आहे आम्ही जातो, ह्या वेळेस तू घरी थांब. नाही, आमच्या घरात कधी कधी व्हायचं की काही असलं तर आई वडील कधी बोलायचे की आज तुम्ही येऊ नका, तुम्ही हे करा. तर मला इतकं रडायला यायचं की मी म्हणायचे मम्मी काही पण कर, मी हे काम रात्री करते पण मला चर्चला घेऊन जा. हालेलुया. आज तोच परिणाम दिसत असेल मे बी. तीच भूक की मम्मी रात्रभर मी ते करेल 3-4 वाजेपर्यंत, ज्याचं पण जे पण आहे, उद्या कोणी गेस्ट येणार आहे का काय आहे. हालेलुया. पण मी उद्या प्रार्थनेला येईल. आमेन.
पोटाचे फळ श्रापित होणं म्हणजे हेच कारण आहे. आज जे मुलं नशेत गेली आहे, आज जे मुलं प्रॉब्लेम्स मध्ये आहेत, आज जे मुलं पापात पडलेत, हालेलुया, याचं कारण काय? अवाक्य आहे. कोणती अवाक्य माहिती का? तू आपल्या मुलांच्या हृदयावर वचन बिंबून ठेव, तुझ्या घरात पाठीवर लावते, आणि शब्बात दिवस मोडू नको. लिहिलाय की नाही शास्त्रामध्ये? शब्बात दिवसाला पवित्र करून तो पाळ. पवित्र करून म्हणजे विशेष, त्याला सेपरेट कर. संडे कोणतीच लुडबुड नको, कारण हा दिवस माझ्या देवाचा दिवस आहे आणि माझा दिवस. ही आज्ञा आहे की संडे चर्चला तुम्ही आलेच पाहिजे, आणि अवाक्याचा पण परिणाम आहे. हालेलुया. काय पण असू द्या, तिथे मोठे कॉम्पिटिशन्स असू द्या तुमच्या मुलांचे, काय पण असू द्या. मी 10वीच्या पूर्व परीक्षा बुडवल्यात, मी बुडवल्या कितीतरी. काय पण असू द्या तिकडे, कारण सॅटरडे राहायचं ना आमचं चर्च, तर पप्पा मम्मीला काही सांगायचंच नाही की आज पेपर आहे म्हणून. चर्च नाही मिस झाला पाहिजे. हालेलुया. पण असं काही नाही, मी ग्रॅज्युएट आहे आता. हालेलुया. सेट आहे मी. माझ्या वयात मी जे केलंय ना, ते माझ्या फॅमिलीत अजून कोणी केलेलं नाही, एवढी सेट आहे मी. तर प्रभूची आज्ञा पाळण्यासाठी जगाच्या 10 आज्ञा जर गेल्या ना, जाऊ द्या, एक त्या 10 काय 100चा आशीर्वाद घेऊन ये. ती एक आज्ञा. पुढे, तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित म्हणजे होशील. तू जे पण काम करशील ना, गोंधळच होईल. हा श्राप आहे. आत येशील, बाहेर जाशील, काही पण करशील. प्रवासाला गेले का ते गाडीच ठोकली, आ कुठं बाहेर गेले का धडपडलेच, सदा कदा जाऊ, इथंच घसरलं, तिथंच घसरलं, असंच झालं, तसंच झालं. काय हा श्राप आहे. बाहेर गेली तर तू आशीर्वादित होशील. गेलीस, बाहेर गेलं का कोणाशी तरी वादच झाला, कोणीच तुम्हाला चांगलं भेटत नाही. तो भाजीपाला वाला जरी असला, टमाटे घेताय, साधे टमाटे घ्यायचे तर वाद घालून आले तुम्ही. होतं का नाही तुमचं असं? मग ती म्हणती घ्यायचे ते घे, नाही तर निघ रे. काय झालं हे? वाद झाला. म्हणजे तू बाहेर गेला पण तू सक्सेस नाही झाला टमाटे घेण्यात. तर विचार करायचा, परमेश्वर काय प्रॉब्लेम आहे? हालेलुया. करताना काही लोक गोंधळ घालतात. हालेलुया. पुढे जाऊया. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात तू घालशील, परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे तू ज्या ज्या कामात हात घालशील, त्यात परमेश्वर तुला श्राप देईल, तुला गोंधळात पाडील आणि तुला शासन करील, ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. तुला गोंधळात पाडील, तुला मार्ग सुचणार नाही. इथून नाही का लोक म्हणतात समजतच नाही हो पास्टर, इकडचं झाप तिकडं करता तुम्ही, असं असं फार समजतच नाही हो पास्टर, है ना? हा श्राप आहे. कळतच नाहीये, उमजतच नाहीये. मी तुला गोंधळात पाडेल का? कारण तू माझी आज्ञा नाही पाळली. पुढे, जो देश वतन करून घ्यायला तू आज जात आहेस, तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. तुला मरी सोडणार नाही म्हणजे आजार लागेल. डॉक्टर म्हणतात ना, ही टॅबलेट तुम्हाला लाईफ टाइम घ्यावं लागेल, है ना? इंग्लिश मध्ये इतका गोड बोलतो की श्राप आशीर्वाद वाटतो. डॉक्टर की श्राप आशीर्वाद वाटतो. लाईफ टाइम, ही गोळी तुला लाईफ टाइम घ्यावं लागेल, हे तुला लाईफ टाइम घ्यावं लागेल. समजतंय का? तो श्राप आहे. कोणताही आजार, कोणतीही गोळी मरेपर्यंत चालणं श्राप आहे. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही श्रापाच्या अधीन नाहीत. हालेलुया. पुढे वाचूया. क्षयरोग, ताप, दाह, वेट हळूहळू वाचा. क्षयरोग काय असतो हा? बीपी, टीव्ही टीव्ही म्हणू, टीव्ही पण रोगच आहे.
हा, ताप, ताप. ताप येतो का? ताप, विनाकारण ताप आला. थकले नाही, काय नाही, काम नाही, काय नाही. एखादी असतं ना, काहीच करायचं नाही का? ताप, अंग कणकणतय. का बरं? आज रॅकवरचे भांडे घासले नाही ना? हाय ते चहाचे नाही घासले, अंग कणकणतय. सतत ताप. काही तुम्ही ऑब्झर्व केलंय, लोकांचा तापच उतरत नाही. डॉक्टरकडे गेले, इकडे गेले, तापच उतरत नाही. मी म्हणते हा ताप तुम्हाला कमी येत असेल, पण डोक्यात जो ताप भरता ना, तो पण एक श्राप आहे. हालेलुया. म्हणा, अंगातला ताप, डोक्यातला ताप, दोन्ही काय आहे? श्राप आहे. दाह, हा? दाह, दाह काय असतं? दमा, दम लागणं. काय आहे हा? श्राप आहे. पुढे जळजळ, किती लोकांना जळजळ होती, ज्याला तुम्ही ऍसिडिटी म्हणता. ऍसिडिटीला ऍसिडिटी झाली. जळजळ. तुम्हाला माहिती जळजळ कधी होते? आजार आहे हा. कधीतरी होत असेल म्हणजे काहीतरी वाकडं तिकडं खाल्लं तर गोष्ट वेगळी, ती जळजळ वेगळी. पण कोणाकोणाची जळजळ गोळी खाऊन सुद्धा जात नाही, सतत जळजळ. श्राप आहे हा. हा, आजचं वचन नको होतं आहे ना? काहीतरी पास्टर ढामढूम बोलून निघून गेले असते, बरं झालं असतं. हा, अवर्षण, तांबेरा व बुरशी. हे हिंदीत परवडतात वाचायला. वाचा, तुम्ही एक्सप्लेन करा मला. चला. यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत. बुरशी, पायाला गळवे, फोड, हा ना, सतत फोड येणं, त्रास होणं, कुरूप होणं, हे श्राप आहेत. घरी जा, याच्यावर मनन करा. ताप, जळजळ, टीबी, बीपी, ह्या सगळ्या गोष्टी श्राप आहेत. आणि जर ख्रिस्त तुमच्या जीवनात येईल तर देव, ख्रिस्त तुम्हाला सर्व गोष्टीतनं आजाद करतो. म्हणून विशेष करून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बायबल हिलिंगवर खूप विश्वास ठेवते, आरोग्यावर खूप विश्वास ठेवते. रिझन, कारण ते श्रापातून आलंय आणि ख्रिस्ताने तुम्हाला श्रापातून मुक्त केलंय. आमेन. आपण वाचूया गलातिकरास पत्र 3 अध्याय 13 ते 14 वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. हा, आपल्याबद्दल कोण श्राप झाला? ख्रिस्त श्राप झाला. आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. आमेन, आमेन. आता जेवढे पण श्राप आपण वाचले ते नियमशास्त्रात आहे. हालेलुया. आणि शास्त्र असं सांगतं आपल्याबद्दल, म्हणजे आता ज्यांना ख्रिस्त मिळालाय ते श्राप मुक्त जीवन जगू शकता. का? विश्वासाने. मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही काढा मत्ती रचित सुसमाचार 27:29. पटपट काढा. काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहूद्यांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. नीट माझ्याकडे लक्ष द्या, नीट लक्ष द्या. जेव्हा परमेश्वराने आदामाला श्राप दिला तेव्हा सांगितलं की भूमी काटे उपजवील, आणि त्याच काट्याचा मुकुट येशू ख्रिस्ताने आपल्या मस्तकावर घेतला तुमची भूमी आशीर्वादित करायला. येशू ख्रिस्ताने, आपण वाचलं, आदामाला देवाने जेव्हा श्राप दिला तेव्हा सांगितलं की तू जेव्हा पेरणी करशील तेव्हा काटे उगवशील. पण येशूने आपली जागा घेतली आणि त्या काट्याचा मुकुट त्याने आपल्या डोक्यावर ठेवला. का? आपल्याला त्या श्रापातून मुक्त करण्यासाठी. येशूचं रक्त, ते काटे घुसले गेले, येशूचं रक्त वाहिलं त्याच्या मस्तकातून.
त्या काट्यांना ते रक्त लागलं. आणि ज्या ठिकाणी येशूचं रक्त आहे प्रियांनो, ती जागा श्रापमुक्त आहे. आता तुमच्या भूमीत काटे कुसळले नाही तर फळं आली पाहिजेत, कारण तुम्ही येशूवर विश्वास ठेवता. आमेन. जुन्या करारामध्ये नियमशास्त्राच्या अनुसार खूप आजार आलीत, खूप आजार आहेत है ना. नॉर्मल आजार वेगळे आहेत, पण जे आजार तुमच्या जीवनात सतत आहे प्रॉब्लेमच येतो, म्हणजे ते प्रॉब्लेमच आहे. नॉर्मल ताप येणं नॉर्मल आहे, ते तुमची बॉडी चांगली याचं साईन देतं. मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्हाला ताप येतो, पण तो ताप त्याची लेवल जेव्हा सोडतो तेव्हा कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे असं समजायचं. एक व्यक्ती होती आणि एका व्यक्तीला अचानक जे जुलाब सुरू झाल्या, लूज मोशन्स, ते थांबतच नाहीये. ती म्हटली काय झालं माहित नाही, इतक्या गोळ्या घेते, डॉक्टरकडे जाऊन आले, सलाईन्स घेते, थांबतच नाहीये. तेव्हा तिला विचारलं नेमकी असं काही घडलंय का. ज्याने तू चुकली तर तिने सांगितलं मी ते ह्या देवाच्या दासाची निंदा केली, तेव्हापासून मला ते सुरू झालं. सो बी केअरफुल, जपा त्या गोष्टीला. हालेलुया. जिथे अवाक्य येईल तिथे त्रास सुरू होईल. प्रत्येक वेळेस तसं नाही होणार, प्रत्येक वेळेस तसं हो पण शकतं, जर देवाचं तुमच्यावर प्रेम असेल आणि त्याची इच्छा नसेल की तुम्ही चुका कराव्यात म्हणून. आजार श्रापामुळे आले आणि बायबल सांगतं योहान 19:1 की येशूच्या पाठीवर जे फटके बसले, पिलाताने येशूला ज्या चापकांनी मारलं, त्याने मनुष्याचे पाप क्षमा झाले, रोग बरे झाले. अनुवाद 28 मध्ये आपण श्राप, आजार हा पाहिला आणि त्याच आजारासाठी येशूनी फटके खाल्ले. यशया 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. हालेलुया. कोणाला? येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. क्रूसावर जी झुंज येशूने लढली ती सोपी नव्हती. त्या प्रत्येक गोष्टी मागे श्राप काम करत होता आणि देवाला त्याच्यातून आपल्याला सोडवायचं होतं. म्हणून ख्रिस्ती लोकांवर, विश्वासणाऱ्या लोकांवर श्राप काम करू शकत नाही. हालेलुया. पण जिथे अवाक्य येईल, जिथे आज्ञाचं उल्लंघन येईल, मग तुम्ही ख्रिस्ती असा का कोणी असा, तुम्हाला ते झेलावंच लागेल. परिणाम श्रापित तर नाही एकदम की, पण परिणाम झेलावे लागतील. काय तुम्ही तयार आहे त्याच्यासाठी? नाही. आपण त्या परिणामांसाठी सुद्धा आता तयार नाही, कारण आपल्याकडे वेळच फार कमी आहे. मी तुम्हाला सांगते, आज जर तुमची भूमी कोरडी पडली, काटे कुसळे उगते, तुमच्या टोपलीमध्ये जर अन्न नाहीये, तुम्ही आजाराने खिळून चाललेले आहात, तुम्हाला वेगवेगळे त्रास होत आहे, नम्रतेने देवाजवळ या, क्षमा मागा, प्रार्थना करा, ख्रिस्ताला तुमच्या जीवनात बोलवा. हालेलुया. त्या गोष्टीत गुरफटून जाऊ नका किंवा त्या गोष्टीत ऍडजस्ट पण करू नका. खूप लोक श्रापात जगायला शिकलेत. गोंधळ घालील, रोज तुमच्या घरात भांडणं होतात, तुम्हाला ती लाईफस्टाईल वाटते, पण नाही, तो श्राप आहे. शांती, तुझ्या घरात शांती असली पाहिजे, कारण बायबल सांगतं की येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे. तो जेव्हा तुमच्या घरात येईल, शांतीचा राजकुमार, तेव्हा तुमच्या घरात शांती पण असेल. हालेलुया. म्हणून ह्या कोणत्या गोष्टी बघा, या गोष्टींवर मी तरी खूप बिलीव्ह करते. मी माझ्या घराकडे एक पपईचं झाड आलेलं आहे. आता ते आपल्या रस्त्याने आडवं तिडवं येत होतं, म्हणून मी त्या पपईच्या झाडाच्या फांट्या कापायला लावल्या. ते आपलं झाड नव्हतं, ते शेजाऱ्यांचं झाड आपल्या जागेवर उगलं. आणि बाहेर जात असताना मी म्हटलं ह्याला कट करून घेऊ. असं काय नाही, फक्त फांट्या कट केल्या.
त्यांच्यामध्ये इतका अँगर आला त्या लोकांमध्ये, त्यांनी आपल्याकडचं जे पपईचं झाड होतं, ज्याला जवळजवळ 20-25 पपया लागलेल्या होत्या आणि रोज आम्ही ते फळ खात होतो, त्यांच्यामध्ये तो इतका राग आला. त्यांनी रात्रीतून काय केलं माहित नाही, 24 तासात माझं झाड असं जळालं, त्याच्यावर जसं इतकं जळालं की जसं महिना झाला हळूहळू जळते. 24 तासात, आत्ताची गोष्ट आहे. तुम्ही म्हणशाल पास्टर मग असं कसं झालं, आपल्यावर तर काम करू शकत नाही. ते काय करतील ते झाडांवर करतील, ते आपल्यापर्यंत कसं येऊ शकतं. हालेलुया, हालेलुया. त्याचा 0 परिणाम झाला. त्याचा परिणाम काय झाला मी सांगते. एक 20 रुपयाचं पपईचं झाड मी त्याला 6 महिने लावलं, भरपूर पपया खाल्ल्या. त्याच्यानंतर मी 2000चे झाडं आणले ते कापून. हालेलुया. ते जेव्हा जळलं आणि ते पाहिलं मी, लगेच आम्ही घोषणा केल्या, प्रार्थना केल्या, येशूचं पवित्र रक्त शिंपडलं आणि ते झाड कापलं. पण ते एक झाड गेलं याचं दुःख मला नाहीये. परमेश्वराने मला इतकं सामर्थ्य दिलं की त्याच दिवशी मी 2000ची झाडं विकत आणली. हेच तुमच्या बाबतीत घडेल. लोक तुमच्यावर एक शस्त्र चालवतील, त्याला तर तुम्ही नाकाम करालच, पण तुम्ही अजून माडीवर माडी बांधाल. हालेलुया. तर ते आपल्यावर प्रभावी होऊ शकतं. पण ही गोष्ट आहे हे मला तुम्हाला सांगायचंय, हलक्यात घ्यायचं नाही. ह्या गोष्टी कार्य करतात. आमेन. ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीवर तुम्ही प्रार्थनापूर्वक आपलं जीवन जगलं पाहिजे. येशूनी त्याच्या क्रूसावरच्या खाल्लेल्या फटक्यांनी, त्याच्या पाठीवर बसलेल्या फटक्यांनी, त्याच्या क्रूसावर वाहिलेल्या रक्ताने आपल्याला श्राप मुक्तता मिळाले. पण माझ्याकडे आता नीट लक्ष द्या. मी एकदम कट केला मेसेज, एकदम कट केला. मी नंतर शिकवल तुम्हाला याच्याबद्दल, स्पेशल सेशन घेऊ, चालेल. विश्वासणाऱ्यांसाठी प्रत्येक आशीर्वाद नसतात. बिलीवर्स लोक जे आहे, कोणी पण तुम्हाला रस्त्यावर चायरा गैरा दिसेल आणि तो म्हणेल गॉड ब्लेस यू, प्लीज घेऊ नका. कोणी पण. मी कधीच माझ्या डोक्यावर कोणाचाच हात ठेवून घेत नाही. असा आला पटकन, आम्ही पटकन त्याला काहीतरी कारण काढतो, मग तुम्ही आम्हाला काही पण म्हणा. सगळे आशीर्वाद नाहीयेत. कोणी तुमच्या घरी तुमचा अविश्वासणारा नातेवाईक आला आणि त्याने तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटला देव तुला आशीर्वाद देव, काय तो आशीर्वाद तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल? प्लीज हे आशीर्वाद घेऊ नका. लोकांना वाटतं काय बडे बुजुर्ग, त्याला जो बीपी आहे ना तो तुला पण येईल, त्याला जो फोडा असतील उद्या तुला पण दिसतील. हे घडतं. म्हणून ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा नाश झाला असं बायबल सांगतं. आपण काढूया उत्पत्ती. जेव्हा इसाकाला रिबिका करून आणली, अध्याय 24 वचन 58. जेव्हा इसाक आणि रिबिकाचं लग्न जमलं तेव्हा बघूया आपण काय झालं. त्यांनी रिबिकेस बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. मागणी झाली, लग्न ठरलंय, आता रिबिका तयार आहे इसाकाकडे जायला, है ना. पुढे मग त्यांनी त्याची बहीण रिबिका, तिची ताई, अब्राहमाचा सेवक व कोण आहे, कोणाची बहीण आहे ही? लाबानाची बहीण आहे. लाबान कोणाचा मामा होता? त्यांनी रिबिकेला आशीर्वाद देऊन म्हटले, लाबानाने रिबिकाला काय दिलाय? जोरात बोला आणि नीट माझ्याकडे लक्ष द्या. तुमचे जे 6 सेन्स असतील ना ते इकडे लावा सगळे. लाबानाने रिबिकाला आशीर्वाद दिला. काय काय? बाई ग, तू सहस्रवतींची लक्षवतींची जननी हो. माझ्या बहिणी तू लाखोंची माता हो. व तुझी संतती आपल्या वैरांच्या नगराची सत्ता पाहो. आणि तुझी संतती सर्व शत्रूंवर विजय प्राप्त करो. आशीर्वाद दिला लाबानाने. कोणाला? रिबिकाला. कधी? सासरी पाठवताना. लाबान तिचा भाऊ आहे. आता तुम्ही म्हणशाल भाऊ आणि बहिणीला आशीर्वाद देऊ नये का? द्या ना,
फक्त बॅकग्राऊंड चेक करा. ज्या व्यक्तीचा तुम्ही आशीर्वाद घेताय तो या व्यक्तीचं बॅकग्राऊंड चेक करा. जर एखाद्या बेवड्याचा आशीर्वाद घेत आहात तर तुमच्यात येणार तो आशीर्वाद. जर एखाद्या व्याविचाराचा आशीर्वाद तुम्ही म्हणजे त्याने केला 10 बायकां, तो म्हणतो काय काय ते सौभाग्यवती भव, हा चांगलं तुझा संसार हो. तर विचार करा, सावध राहा. मी असं सांगते, भावनात्कारी होऊन कोणाचाही हात डोक्यावर घेऊ नका आणि कोणत्याही पूर्वजांचे तुमच्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊ नका जर ते विश्वासणारे नसतील. लाबानाने रिबिकाला सासरी पाठवताना आशीर्वाद दिला. काय दिलाय? आशीर्वाद. पुढे जाऊया. उत्पत्ती त्याचा 25 अध्याय 19 वचन. अब्राहमाचा मुलगा इसाक यांची ही वंशावळ. हा, अब्राहमाने इसाकास जन्म दिला. अब्राहमाने इसाकाला जन्म दिला. इसाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण पदन आरामातीन आरामी बथुवेल यांची कन्या रिबका ही बायको केली. हा, कळालं ना? रिबिका लाबानाची बहीण, हिला त्याने बायको करून आणली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वांझ होती. एक मिनिट, जर लाबानाने रिबिकाला आशीर्वाद दिला तर रिबिका वांझ का राहिली? लाबानाने रिबिकाला काय आशीर्वाद दिला? लाखोंची तू माता हो. आणि बायबल सांगते रिबिका वांझ होती. कळलं? ज्याचे काने त्याने त्याचा वापर करा. रिझन माहितीये काय? उत्पत्ती त्याचा 31:17. मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका यांना उंटावर बसवले आणि आपली सर्व जनावरे, सर्व धन म्हणजे पदम आरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसाक याच्याकडे कनान देशात जायला निघाला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती लाबान याकोब यांच्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं. त्यांनी त्याची बायको केली, मग गुरंढोरं वाढली, भांडणं झाली. आता याकोब निघतोय. लाबान कोण? तोच रिबिकाचा भाऊ. हा, तोच रिबिकाचा भाऊ. पुढे काय होतं? लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम गृह देवता चोरल्या. काय लिहिलंय? आपल्या बापाच्या गृहदेवता, कुलदैवत चोरले. लाबान हा मूर्तीपूजक होता. कळलं का? रिबिकासाठी लाबानाचा आशीर्वाद श्राप ठरला. अरे आमेन तू म्हणा, काहीतरी डोकं तर लावा. समजतंय ना? मला हे सांगायचंय, विश्वासणाऱ्यांसाठी सगळ्यांचेच आशीर्वाद ठरवू शकत नाही. बी केअरफुल. सावधगिरी बाळगायची. तुम्ही एखाद्या गरीबाला मदत केली आणि तो म्हटला भगवान तुम्हारा भला करे, अजिबात कॅन्सल करा, नको तुझा भला. आमेन. अहो हे मीच शिकवणार. तुम्हाला घेणं गरजेचं आहे. सगळी ब्लेसिंग तुमच्यासाठी ब्लेसिंग नाही. रिबिकाला तिच्या भावाचा आशीर्वाद पचला नाही कारण तिचा भाऊ हा कुलदैवतांचा पुजारी होता. अंधार आणि उजेडाचा मेल होऊ शकत नाही. आमेन. जोपर्यंत माझी जी आजी होती तिने तंबाखू सोडली नाही, तिने तिच्या जुन्या सवयी सोडल्या नाही, माझ्या आजीला माझे पप्पा आमच्या डोक्यावर हातच ठेवू द्यायचे नाही. कारण आम्ही विश्वासात आलो. आजी नव्हती आली, आमची दादी. तिचा अजूनही त्या गोष्टींवर विश्वास होता ज्या आता आम्ही सोडल्या होत्या. आणि ते एक दिवशी चुकून तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या पप्पांनी जो तमाशा घातला होता घरात. हालेलुया. बघा, मी हे खुल्लम खुल्ला शिकवते, तुम्हाला शिकवते. तुम्हाला जोपर्यंत एखाद्याचा बिलीफ दुसऱ्या गोष्टींवर आहे तोपर्यंत तुमचा जो बिलीफ आहे त्याला धक्का पोचू देऊ नका. तुम्ही कशावर विश्वास ठेवताय त्या गोष्टी. मूर्ती पूजा श्राप आहे. मनुष्य मूर्तीला
बनू शकतो, देवाला नाही. मी माणूस देवाला कशी बनवेल? देव पवित्र आहे, ती तुमची कलाकारी आहे हो. तुम्ही जर जगातल्या गोष्टी, प्लॅनेट आणि ह्या सगळं बनवलं ना, तुमची कलाकारी काही कामाची नाही. इतका कलाकार आहे आपला परमेश्वर, कुठंच मॅच करू शकत नाही. ज्या धुळीतनं माणूस घडवला, तो माणूस त्या धुळीतनं देवाला कस काय घडू शकतो? आमेन. माणसं मूर्ती बनवू शकतात, देव नाही. देवाने माणसाला बनवलेलं आहे, हे तुम्हाला यकीन करावंच लागेल. म्हणून त्या मूर्तींना पूजणं हे श्राप आहे. ती तुम्हाला कशी आशीर्वादित करेल ज्याला तुम्हीच बनवलं? म्हणजे हा स्पीकर मी घडवायचा, याला काहीतरी नाव द्यायचं कोणता तरी देवाचं, आणि मी त्याच्या समोर मस्तक टेकायचं आणि मी म्हणायचं मला आशीर्वाद दे. हा स्पीकर कळतं? जे झाड देवाने घडवलं त्या झाडाला मी म्हणायचं मला आशीर्वाद दे, तो पण म्हणत असेल प्लीज माझ्याकडे नको रे बाबा, मला पण जीवन पाणी तोच देतो, त्याच्याकडे जा. आमेन. रिबिका वांस राहिली कारण लाबानाने तिला आशीर्वाद दिला. लाबान हा मूर्तीपूजक होता. ही खूप गुप्त गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनी कुठं पण जाऊन काही पण खायचं नाही. विश्वासणाऱ्यांनी कुठेही जाऊन की इथं पण प्रार्थना आहे, तिथं पण प्रार्थना आहे, हे पण वचन आहे, ते पण वचन आहे, नाही. सगळं तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही आहे. ओळख आहे, परख आहे. हालेलुया. मग तुम्ही कपडे घ्यायला जा, का तुम्ही रेस्टॉरंटला जेवायला जा, की तुम्ही एखाद्या एरियातनं जा. चुकून एक दिवशी आशिष आणि माझा रस्ता चुकला आणि आम्ही एकदम भयंकर गल्लीतनं गेलो आणि आम्ही इमिडिएटली टंग्स मध्ये प्रेयर करायला सुरुवात केली, कारण आजूबाजूचं वातावरण भयंकर होतं. आता आपण म्हणू हमें कुछ नहीं होगा, हम तो गाडी में, असं कसं काय? आपल्याला देवानी बुद्धी दिली आहे, आपल्याला देवानी समज दिली आहे कुठं काय घडतं. लगेच प्रार्थना करायला सुरुवात करा. हालेलुया. बरेच प्रचारक म्हणतात की लिंबू कापून त्याचं सरबत बनवा. ते तुम्हाला काही फरक नाही करणार, माझा विश्वास आहे. पण मार्केटमधून लिंबू आणा, त्याचं सरबत करा आणि त्याला सोडून द्या तिथे. आमेन. प्लीज ह्या गोष्टी ऐका. मी जर तुम्हाला असं म्हटले की तुम कुछ भी कर सकते हो, त्याचा परिणाम घडतो. हालेलुया. कोणाच्या घरी जेवायला गेले त्याच्यावर पहिले प्रार्थना करा. का आपण म्हणतो प्रभू शुद्ध कर, आशीर्वादित कर? का परमेश्वराने ज्याला भूतग्रस्त लागलेला होता त्याच्यातनं भूत काढल्यानंतर प्रभूने त्याने इच्छा बाळगली की येशू मला तुझ्या मागे येऊ दे. प्रभू बोलला घरी जाय, माझ्या मागे येऊ नको. रिझन आहे, कारण आहेत. कोणाची संगत केली पाहिजे, कोणाची नाही केली पाहिजे. की तुमची मैत्रीण असो, जर ती तुमच्या घरी बार बार येतेय आणि तिच्या मागे काहीतरी श्राप काम करतोय आणि तुमच्याकडे तेवढं कव्हरिंग नाही, ते तुमच्याकडे येऊ शकतं. ते तुमच्या जीवनात ऍक्टिव्ह होऊ शकतं. का? प्रभाव पडतो. जशी संगती तशी तुझी रंगती होईल. त्या गोष्टी तुझ्या जीवनात घडतील. मग जे प्रॉब्लेम ती तुला सांगत होती आता ते तुझे व्हायला लागलेत. हालेलुया. मी तुम्हाला थोडक्यात फक्त पेन आणि पेपर घ्या. येशू ख्रिस्तानी कसे कसे आपले श्राप मुक्त केले मी तुम्हाला सांगते. पहिलं गतसमनी बागेमध्ये येशूच्या वेट माझ्याकडे लक्ष द्या. मोशेच्या काळी मरी बाहेरून जात होती. कोणाला माहितीये? तो दिवस ती रात्र कशाची होती? मरीची. आणि बायबल सांगतं ज्याच्या घरावर कोकऱ्याचं रक्त लावलेलं होतं दरवाजावर, मरी त्यांच्या घरात गेली नाही. म्हणजे तो श्राप होता. तो काय श्राप होता? त्या घरातला पहिला मुलगा मरून जाईल. लक्ष द्या. पण ज्या घरावर कोकऱ्याचं रक्त लावलं जाईल ते घर वाचवलं जाईल. विशेष करून यहुदी लोकांनी, म्हणजेच विश्वासणाऱ्या लोकांनी कोकऱ्याचं रक्त लावलं आणि ते मधी प्रार्थना करत होते.
आणि मरी त्यांच्या दारापुढून जायची. आजूबाजूला रडण्याचा, गागण्याचा, मरायचा आवाज यायचा, पण त्या मरीने यांच्या घरामध्ये एंट्री केली नाही. का? कारण त्यांच्या घरावर कोकराचं रक्त लावलं होतं. बायबल सांगतो तोच कोकरा आज ख्रिस्त आहे आपल्यासाठी. हालेलुया. आणि त्या कोकऱ्याने त्याचं रक्त क्रूसावर वाहिलं आणि आपल्याला श्राप मुक्त केलं. हालेलुया. पहिलं त्याने गतसमनीमध्ये त्याचं रक्त वाहिलं. कशासाठी? ज्या चुका, ज्या अवाक्या आपल्या झाल्या. बायबल सांगतं लूक रचित सुसमाचार 22:44, फक्त लिहून घ्या, नंतर वाचूया, घरी जाऊन त्याचा अभ्यास करा. 7 वेळा येशूचं रक्त या भूमीवर सांडलं आपल्याला श्राप मुक्त करण्यासाठी. हे घरी जाऊन विशेष करून त्याचा स्टडी करा. आमेन. पहिलं रक्त गतसमनी बागेमध्ये वाहिलं ते आपल्या पापांसाठी. बायबल सांगतं लूक 22:44, त्याचा घाम जणू रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते असा पडला. ती भूमी जी आदामामुळे श्रापित झाली, येशूचा घाम रक्ताप्रमाणे पडला आणि त्याने आपले पाप नष्ट झाले. ती भूमी श्राप मुक्त झाली. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की तू काय आहेस, तुझ्या भूमीवर पाय ठेवशील ती मी तुझी करील. आता ही कृपा आपल्याला मिळाली आहे. हालेलुया. येशूचं पहिलं रक्त कुठं वाहिलं गेलं? गतसमनी बागेत, त्या भूमीवर. येशूचं दुसरं रक्त जेव्हा त्याच्या पाठीवर चापकांचा मार बसला, योहान 19:1, पिलाताने येशूला धरून चापकांनी मारलं. येशूच्या पाठीवर जे फटके बसले ते नॉर्मल फटके नव्हते. प्रत्येक फटक्यात तुमचं आणि माझं आरोग्य होतं. हालेलुया. आणि ते फटके विचार करा, त्याला काचा होत्या, काचा त्या चाबकाला, आणि तशी त्याची पाठ फोडली जायची. जेव्हा तो चाबूक मागे खेचला जायचा तेव्हा काचातून मांस बाहेर यायचं. तो प्रत्येक फटका तुमच्या आणि माझ्या सुटकेसाठी होता प्रियांनो. हालेलुया. आणि त्याच्याच जखमांनी आपण बरे झालो. जो श्राप अनुवाद 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचदा तुम्ही फक्त आशीर्वाद वाचले असतील, पण श्राप पण आहेत. तो बीपी, तो आजार, तो टीबी, त्या सगळ्या गोष्टी, तो क्षयरोग, त्याने आपण मुक्त झालो. कशाने? येशूच्या बसलेल्या फटक्याने. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही येशूकडे येता, विशेष करून आरोग्याची घोषणा करत जा. जर रोग तुम्हाला सतत त्रास देत आहे, तो श्राप आहे. आणि कोणीतरी तुमच्यासाठी चापकाचे फटके खाल्ले, तो येशू. हे दुसरं रक्त येशूचं सांडलं गेलं या पृथ्वीवर. तिसरं, येशूने काट्याचा मुकुट घातला, तिथून निघा. तिसरं रक्त येशूचं भूमीवर पडलं. मत्तई 27:29, त्याने काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला. ही आपली श्रापातून मुक्तता. कोणते श्राप? डिप्रेशन, रॉंग थॉट्स, चुकीचे विचार, पापी विचार, चुकीच्या ड्रीम्स, या सगळ्या गोष्टी, ह्याच्यातनं आपली सुटका झालेली आहे. हालेलुया. कोणी केली? येशूनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घेऊन. श्राप आपण पाहिला की तुझे हाताचे काम काय होतील? श्रापित होतील. तुझे हातात घेशील, श्रापित होईल. काय? अवाज्ञा केल्यामुळे. पण बायबल सांगतं कोणीतरी आपली जागा घेतली. योहान 20:25, येशूचं चौथं रक्त, त्याच्या हातांना खिळे ठोकले. येशूच्या हाताला जे खिळे ठोकले, आज त्या ठोकलेल्या खिळ्यांमुळे तुम्ही आशीर्वादित झाले. तुमच्या हाताचे काम आशीर्वादित झाले, म्हणून तुम्ही फळ घेत आहात. तुमच्या हातात पगारी येत आहे, म्हणून तुमचं पीक येत आहे. का? कारण येशूंनी त्याच्या हातावर खिळे ठोकले. हालेलुया. 5वं रक्त येशूचं या पृथ्वीवर सांडलं गेलं तुमच्या आणि माझ्यासाठी. स्तोत्र संहिता 22:16, त्याने माझे हात आणि पाय छेदले. कोण बोलताय? येशू.
त्याने त्याच्या पायावर खिळे ठोकून घेतले. पायातनं येशूचं रक्त पडलं. तुमचा आणि माझा मार्ग सरळ व्हावा, तुम्ही आणि मी वाटा चुकू नये म्हणून. हालेलुया. 6वं रक्त येशूचं ह्या भूमीवर पडलं ते योहान 19:34. योहान 19:34. भाल्याने त्याच्या कुशीला भोकसले आणि लागलेच रक्त आणि पाणी बाहेर आले. हालेलुया. हे तुमच्या आणि माझ्या आत्मिक शुद्धीकरणासाठी. हालेलुया. तुम्ही आणि मी एनी टाइम येशू जवळ जाऊ शकतो. चुकी जरी झाली आहे तरी मागे फिरू नका, झाडा मागे लपू नका. जा आणि प्रभू जवळ बसा की प्रभू मी आहे, माझी मदत कर, कारण तू माझ्यासाठी रक्त वाहिलं आहे. हालेलुया. आणि 7वं रक्त प्रियांनो, त्याच्या क्रूसावरचं संपूर्ण बलिदान ज्याने आपल्याला तारण मिळालं. कैलसी 1:2. त्याच्या क्रूसावरील रक्ताने आपल्याला शांती आणि तारण मिळाले. संपूर्ण बलिदान. हालेलुया. येशूचं रक्तच आहे जे आपल्याला श्रापातनं मुक्त करतं. येशूचं रक्तच आहे. हालेलुया. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रभू येशूला घेऊन प्रार्थनेमध्ये जाऊ तेव्हा तेव्हा परमेश्वर आपल्या पापांकडे पाहत नाही तर येशूच्या रक्ताकडे पाहतो. म्हणून ऑलवेज येशूचं रक्त आपल्यावर कबूल करत जा. येशूचं रक्त मी माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या छतावर, माझ्या खिडक्यांवर कबूल करतो असं घोषणा करत जा. येशूचं रक्त मी माझ्या शरीरावर, माझ्या हातावर, मी जेव्हा बाहेर जाते, सेवेला जाते, एवढ्या लोकांना भेटायचंय, कोणाच्या नजरा कशा, कोण काय करतो, कोणाचे थॉट कसे, पण मी माझ्या स्वतःला येशूचं रक्त पूर्ण कव्हर करते. प्रभू तुझं रक्त मी माझ्या शरीरावर, माझ्या हातावर, पायावर, पोटावर, छातीवर, पाठीवर, डोळ्यांवर कबूल करते. माझ्या विचारांवर मी तुझं रक्त कबूल करते. आम्ही गाडीमध्ये जातो प्रभू, गाडीवर, स्टेअरिंगवर, व्हीलवर, सगळ्या इंजिनवर मी तुझं रक्त कबूल करते. तुमच्या घोषणेत सामर्थ्य आहे. हालेलुया. कारण मोशेच्या काळी ज्याच्या ज्याच्या घरावर रक्त दिसलं ती मरी, तो श्राप त्यांच्या घरात गेला नाही. पण आज विश्वासणाऱ्यांमध्ये श्राप पाहायला मिळतो. नंबर 1 कारण काय आहे? अवाक्य, आज्ञेचं उल्लंघन. आणि दुसरं कारण प्रेयर लाईफ नाही, प्रार्थनामय जीवन नाही. येशूचं रक्त अप्लाय करणं प्रेयरला दर्शवतं. प्रभूने सांगितलं हे करू नका, आणि तेच करणं तुम्हाला श्रापित करू शकतं. येशूचं रक्त आज तुम्हाला मला सोडवतंय. आपण गलतीकरासमध्ये त्याच्याच वाहिलेल्या रक्ताने तुम्ही श्रापमुक्त होता. म्हणून या जगात श्रापमुक्तीसाठी येशूशिवाय पर्याय नाहीये. जो कोणी येशूकडे येईल तो श्रापमुक्त होईल. जी गोष्ट तुमच्या घरात सतत सतत घडती, तुमच्या बापाचा स्वभाव तोच तुमचा स्वभाव, तोच तुमच्या बापाच्या बापाचा स्वभाव तोच तुमचा स्वभाव, श्राप आहे. त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, श्राप आहे. कळतंय तुम्हाला? ह्या सगळ्या श्रापातनं तुम्ही मुक्त होऊ शकता. श्राप घेऊन बसण्याची गोष्ट नाहीये, तिला येशूच्या नावात ब्रेक करा. मी खूप कमी तुम्हाला दिलेला आहे, याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि दिला पाहिजे तुम्ही हे शिकण्यासाठी. हालेलुया. आज वेळेअभावी मी त्या घोषणा तुम्हाला देणार नाही, पण ही नॉलेज ठेवा. आणि मी तुम्हाला विशेष अनाउन्समेंट करणार होते की हा जो श्राप मुक्तीचा संडे, विशेष करून आज जेवढे लोक आलेत, हा संडे 3 हप्ते चालेल. आता आलेत ना, हे 3 हप्ते मिस करू नका. तुमच्या जीवनाला कोणीच मॅच करू शकणार नाही, इतके ब्लेस तुम्ही राहणार आहेत. कारण जेव्हा आपल्याला हे कळतं की कोणत्या गोष्टीमुळे श्राप आले, आणि 7 टाइम येशूने त्याचं रक्त ह्या पृथ्वीवर सांडलं, 7 वेळा. प्रत्येक याच्यात त्याच्या कुशीतला तो भाला, त्याच्या हातातलं ते रक्त किती मिनिंगफुल आहे आपल्यासाठी आज. ते क्रूसावरचं रक्त, बायबल सांगतं नाश करणाऱ्यांसाठी क्रूसावरची जी कहाणी आहे ती व्यर्थ आहे, पण विश्वासणाऱ्यांसाठी ते जीवन आहे. तुमच्यासाठी येशू ख्रिस्ताचं बलिदान, येशूचं रक्त
ते क्रूस जीवन आहे जे तुम्ही विश्वास करता, पण त्याचा पूर्ण उपयोग आपल्या जीवनावर करून घ्या. विश्वासणारे श्रापाच्या अधीन नाही तर आशीर्वादाच्या अधीन असले पाहिजे. हे 3 वीक्स आपण आज ओळख करून घेतली. मी तुम्हाला अजून डीप नेईल, मग अजून डीप. जो 3rd वीक राहील त्या 3rd वीकच्या संडेला आपण ते कर्सेस घोषणा करून ब्रेक करू. हालेलुया. आणि परत कधी श्रापाचा विषय तोंडातनं काढायचा नाही. तुम्ही आहे माझ्या बरोबर? हे 3 हप्ते ही लढाई श्रापाच्या विरुद्ध लढायची. हालेलुया. आणि तोडायचं जे बाप दादाचं चुकीचं आहे. आमेन. कारण एक ओळख झाली की काय काय गोष्टी कशा कशामुळे होतात. तुमच्या मुखात सामर्थ्य आहे. इथून पुढे काही बेसिक गोष्टी देते. झोपताना, उठताना, जाताना, उठताना येशूचं रक्त आपल्यावर कबूल करा. खूप काही गोष्टी घडतात. जे घडायचं चुकीचं असतं ना ते थांबून जातं. फक्त तुम्ही सकाळी बोललेत ना येशूचं रक्त मी माझ्यावर कबूल करतो, तरी सुद्धा या गोष्टींची ओळख ठेवा लाईफ मध्ये. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये येशूचं रक्त आहे ते सुरक्षित आहे. हालेलुया. ते रक्त साधं नाही, ते रक्त सामर्थ्य आहे. ते खुद्द ख्रिस्ताचं रक्त, येशूचं रक्त आहे. हालेलुया. आणि दुसरं, कोणाचेही आशीर्वाद आपल्यासाठी आशीर्वाद नाही. त्याचं पण पक्क उदाहरण मी तुम्हाला दिलं. नाते गोती भावनात्मकपणा बाजूला ठेवा. नो मीन्स नो. आता जर तुमच्या कानावर पडलं तरी तुम्ही ते केलंय, तुम्ही फसले. कारण ज्याला सुसमाचार माहिती असून भटकला त्याच्यासाठी दुसरा सुसमाचार नाही असं शास्त्र सांगतं. हालेलुया.